सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा 21व्या शतकातील एक पहिली पदयात्रा म्हणून गणल्या गेलेली आहे आणि या पदयात्रेचा आदर्श घेऊन आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून विविध जिल्ह्यातून विविध प्रांतातून राज्यामधून एक 20 ते 25 पदयात्रा या सर्वज्ञ प्रतिष्ठानचा आदर्श घेऊन निघालेत। परंतु या सर्वज्ञ प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य आहे की या सर्वज्ञ प्रतिष्ठाननी ज्या ज्या भागातून ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या ज्या राज्यामधून ही पदयात्रा काढलेली आहे, तर ही एक पदयात्रा इतर पदयात्रेंना वाट करून देणारी आहे, वाट दाखवणारी पदयात्रा म्हणून सर्वज्ञ प्रतिष्ठानचं एक नावलौकिक आहे। आणि म्हणून ही पदयात्रा महाराष्ट्रभर 3दा परिभ्रमण केलेलं आहे या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या संस्थेच्या वतीने। आणि आता ही पदयात्रा गेली अनेक दशकापासून आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये सुद्धा ही पदयात्रा गेलेली आहे, जसं की तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, गढवाल, हिमालय, पंजाब, तर अशा या प्रांतामध्ये सुद्धा ही पदयात्रा परिभ्रमण करून आलेली की जे या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेनं हे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्तही राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे, तसा अजून प्रवेश इतर कुठल्याही पदयात्रेकरूंनी किंवा पदयात्रेच्या संचालकांनी त्या संस्थेने तो अजून प्रवेश केलेला नाही। हे या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेचे एक वैशिष्ट्य आहे। मग इथे भारत असं म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्राव्यतिरिक्त भारताच्या इतर राज्यामध्ये सुद्धा या पदयात्रेने समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे। सत्य, अहिंसा, शांती, समता असा हा समतेचा, ममतेचा, महानतेचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनतेचा, व्यसनमुक्तीचा संदेश निघालेली ही पदयात्रा। या पदयात्रेमध्ये अनेक तरुणांनी धर्मोपदेश घेतला, निर्व्यसनी झाले, संकल्प झाले की आता यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची मांस मच्छी हिंसा करणार नाही, असं तेलंगणामध्ये आम्हाला 2013च्या पदयात्रेमध्ये अनुभवायला मिळालेलं आहे। आणि हीच खऱ्या अर्थाने या पदयात्रेची फलश्रुती आहे। आणि या पदयात्रेचं एक वैशिष्ट्य हे आहे की मानव संप्रदायामध्ये एक 13 आचार्यांचं एक फार मोठं एक योगदान आहे। या मानव संप्रदाय 13 आचार्य प्रमुख म्हणून मानला जातो। तर या 13 आचार्यापैकी 13ही आचार्य या पदयात्रेमध्ये आपापल्या परिसरामध्ये असताना सहभागी झालेत आणि त्या सगळ्यांचं योगदान या पदयात्रेला लाभलेलं आहे। मानव संप्रदायातला कुठलाही महंत जे की मोठमोठ्या गादीवर विराजमान आहेत, ते सर्व प्रकारचे महंत, सर्व प्रदेशातले महंत या पदयात्रेत सहभागी झालेत। हे एक या पदयात्रेचं वैशिष्ट्य। नुसते सहभागी नव्हे तर 2-2, 3-3 दिवस ते आमच्यासोबत पायी चाललेत। हे एक या सर्वज्ञ प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य हे आम्हाला या ठिकाणी जाणवते। बाबाजी, अतिशय सामाजिक उपक्रम हा पदयात्रेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम या पदयात्रेच्या माध्यमातून राबवले जातात। पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल की जर या सामाजिक उपक्रम अजून चांगल्या रीतीने जर राबवले तर आपल्याला सरकारची जर साथ मिळाली तर आपण शासन कडून कोणत्या प्रकारे आपल्याला आतापर्यंत मदत किंवा कोणत्या प्रकारे त्यांच्याकडून आपल्याला सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत का, किंवा याची दखल शासनाने आतापर्यंत घेतलेली आहे का? मला हे आता आपण जे आपण प्रश्न केला आहे त्याबद्दल मला एक जे आठवण झाली की 1994 साली आम्ही पैठण परिसरामध्ये असताना या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेले माननीय गोपीनाथरावजी मुंडे, विधानसभा अध्यक्ष असणारे प्रमोदजी नवलकर आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री अर्जुनरावजी खोतकर आणि त्यांचे जे एक मंत्रिमंडळ, ज्यावेळेस आम्ही पैठणकडून येतो आणि हे पैठणकडे जातात तर रस्त्यात पदयात्रा दिसल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आपला पूर्ण मंत्रिमंडळाचा ताफा थांबवून पदयात्रेतल्या अधिष्ठानाचं अर्थात पालखीचं त्यांनी दर्शन घेतलं, पूजन केलं आणि त्या ठिकाणी तमाम हा जो मंत्रिमंडळाचा ताफा जवळजवळ 30 ते 40 गाड्या थांबल्या आणि सगळ्यांनी त्या पदयात्रेमध्ये त्या पालखीचं दर्शन घेतलं। आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री या राज्याचे असणारे गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांनी अस्तिवाईकपणे आमची चौकशी केली की तुम्हाला कुठे रस्त्यामध्ये काही अडचण आहे का, काही मदत हवी आहे का, आमच्याकडून शासनाच्या वतीने काही तुम्हाला मदत हवी आहे काय, असे त्यांनी अस्तिवाईकपणे चौकशी केली। आणि पूर्ण महिनाभर आमची पदयात्रा असताना आम्हाला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन त्यांनी देऊन आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं। आणि अजूनही त्यांनी काही आम्हाला अपेक्षित आहे का असं विचारल्यानंतर आम्ही सांगितलं की आपलं एवढं योगदान जरी झालं तरी अतिशय महत्त्वाचं आहे। आणि तसं जर बघितलं राजा आश्रयाशिवाय कुठलाही धर्म चालत नाही, हे अतिशय काळ्या दगडावरची रेष आहे। परंतु अजून तरी तशी काही पदयात्रेच्या स्वरूपामध्ये आम्हाला शासन दरबारी काही मदत आम्ही मागितलेली नाही आणि त्यामुळे ते मदत मिळण्याचा किंवा परत त्याच्यावर आम्ही काही ते विचार केलेला नाही। जेव्हा एखाद्या अशी काही गरज भासेल निश्चित रूपाने आम्ही तशा पद्धतीची मागणी करू आणि निश्चित रूपाने आम्हाला आता तर आमचं सरकार असल्यासारखं आम्हाला वाटते आणि म्हणून आजच्या मितीला तर आम्हाला कुठेच काही अडचण नाही, हे आता या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो।
बाबाजी, अखंडित 33 वर्ष हा उपक्रम खऱ्या अर्थानं राबवणं म्हणजे अतिशय कठीण काम आहे. ऊन वारा पावसात खऱ्या अर्थानं ही पदयात्रा चालत असते. यामागची ही अखंडता ठेवण्यामागची प्रेरणा नेमकी आपल्याला कुठून मिळाली? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आहे की जो साधक परमेश्वराला संपूर्णपणे समर्पित झालेला आहे त्याचं जीवन मरण हे ईश्वराच्या अधीन आहे, हे आमचं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून आमच्या या पदयात्रेचं ब्रीदवाक्यच आहे की पायी तीर्थयात्रा घडो, देहे देवादारी पडो. आणि म्हणून देवाच्या शोधार्थ निघालेली ही भाविक सगळी भक्तमंडळी देहभान विसरून आपला प्रपंच सारून आणि पूर्णपणे महिनाभर आमच्यासोबत संन्यासी वेश म्हणजे संन्यासी वेश जरी नसला तरी पूर्णपणे संन्यासी जीवन जगणारी ही सगळी पदयात्रेकरू मंडळी अगदी भावविभोर होऊन या पदयात्रेत सहभागी झालेली आहे. आणि म्हणून एक उद्दिष्ट आहे की आम्हाला तो परमेश्वर प्राप्त करायचा आहे, बाकी तर सगळं हे इथंच सोडून जावं लागणार आहे. म्हणून अशा परमेश्वराच्या शोधार्थ निघालेली ही भक्तमंडळी आहे. आणि म्हणून हा एक आनंद या सगळ्या पदयात्रेकरूंच्या, आता ऊन वारा पाऊस असेल, थंडी असेल, कुठली काही नैसर्गिक आपत्ती असेल, आता पाहतो चालू या परिस्थितीमध्ये 28 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गारा होत आहेत, पण देवाचं सहाय्य होतंय. कालचा प्रसंग आठवतोय. 28 तारखेला ही पदयात्रा सोनपेठहून प्रारंभ झाली. सकाळी निघालेली पदयात्रा दुपारच्या ठिकाणी विटा या गावी येते आणि त्या सोनपेठमध्ये गारांचा धोधो पाऊस होतो. म्हणजे हे एक परमेश्वरावर असणाऱ्या या भाविकांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेमधून देवाचं झालेलं सहाय्य, हे अशा अनेक प्रकारच्या अनुभूती आम्हाला या पदयात्रेतून पाहायला मिळतात. धन्यवाद बाबाजी. तर हे होते पदयात्रेचे संयोजक परमपूज्य परममहंत नांदेडकर बाबाजी. अजून एक जाता जाता प्रश्न विचारायचा वाटतो की नेमकं हे जे संघटन आहे आपलं, संयोजक असताना संपूर्ण आपण संयोजक मंडळी खऱ्या अर्थानं, आणि त्याबरोबर हे जे संघटन नेमकं आपण आतापर्यंत कशा पद्धतीने उभं केलेलं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलात या ठिकाणी की हे जे आमचं सर्वज्ञ प्रतिष्ठानचं जे संचालक मंडळ आहे, हे सर्व आम्ही एकाच श्री गुरूंच्या ठिकाणी विद्या अभ्यास केलेले हे आम्ही असल्यामुळे आमच्या सर्वावर एकसारखेच झालेले जे संस्कार आहेत आणि आमच्या श्री गुरुवरी आचार्य प्रवर कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण संवत्सर निवासी श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय साहित्याचार्य आचार्य प्रवर श्री वांबोरे निवासी मामाजी, या दोन आचार्यांचे आम्हाला खूप संस्कार झालेले आहेत. आणि त्या संस्कारामध्ये आम्ही 10 वर्ष त्यांच्या सन्निधानामध्ये आम्ही सगळे संचालक मंडळ असताना त्यांच्याकडून जी एक मिळालेली प्रेरणा आणि स्फूर्तता, तर तो एक आदर्श आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून तो आदर्श आज आम्ही जरी, मी वयाने लहान आहे पण माझ्यापेक्षा दुसरे संयोजक वयाने ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे सर्वार्थाने, तरी पण या ठिकाणी मान पान अपमान ह्या कुठल्याही गोष्टीला आम्ही सामोरं न जाता उद्दिष्ट एकच आहे, एक देव एक धर्म, या उद्दिष्टाने आम्ही झपाटलेली माणसं आहोत. शहाण्या देवाची वेडी माणसं म्हटलं जातं ते याला की फक्त आणि फक्त आमच्या ह्या श्री गुरूंची प्रसन्नता आणि या महानुभाव संप्रदायाने सर्वांनी आमच्यावर केलेले हे एक शुभचिंतनाचा जो वर्षाव आहे, या दोन्हीच्या माध्यमातून ही पदयात्रा 33 वर्षापासून अगदी सुखरूप आणि निर्विघ्नपणे आणि समाज प्रबोधनाचं कार्य करते. हे एक आमच्या सगळ्या मंडळाचं वैशिष्ट्य. इथं आम्ही कोणी कोणाला मोठं किंवा लहान समजत, आम्ही सगळे गुण्यागोविंदाने एकच आहोत. इथं मानपान नाही. आणि म्हणूनच ही संस्था गेली 33 वर्ष अबाधित राहिलेली आहे. हे या आमच्या संचालक मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे. धन्यवाद बाबाजी. तर हे होते परमपूज्य परममहंत नांदेडकर बाबाजी. त्यांच्याशी आपण सुंदर असा संवाद साधला. अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिली आणि सर्वांना एक सामाजिक संदेशसुद्धा त्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मी बाबांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असेच आपण चालत राहू, बोलत राहू आणि भेटत राहू. सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारे आयोजित पदयात्रा परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. अनेक पदयात्रेकरू सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांचीही आपण संवाद साधणार आहोत. धन्यवाद.